इशू इशू ऐक ना आईने ना आज स्वयंपाक नाही केलाय. इकडे वरती बघ ना आई काय म्हणता. आईने आज स्वयंपाक नाही केलाय. बाबांना ना सांग बाहेरून काहीतरी आणायला. वडापाव आणायचा. कोणाला स्वयंपाक बनव वडापाव नाही. ती शहाणी ती आईच्या बाजूनी हो की नाही इशू. स्वयंपाक बनव आईला त्रास नको ना. सांग पटकन बाबांना म्हणा घेऊन या. मी नाही आणणार. तू जाणार आहे पण ते तर जाऊ दे अगोदर. त्यांना सांग ना चला म्हणून. कुठे जायचं माझं काम चालू जा. त्यांना जा. नाही माझ्याकडे नको. माझ्याकडे येऊ नको बच्चा. आईला मला स्वयंपाक बनव. मग काय खायचंय तुला. पण आत्ता नाही. आत्ता माझं काम चालू आहे. संध्याकाळी खाऊ मला. खाऊ ना संध्याकाळी. जा तू आई बरोबर जा. पळ आई बरोबर. अरे बापरे. जाऊ जायचं लगेच रडायला लागली. जा आईने भारी ट्रिक वापरली. स्वयंपाक नाही बनवायला रडू नको. जायचं आपल्याला. चला यायचं ना. चल मग तू तुझी सँडल घेऊन ये. जा सँडल घेऊन ये. इशू चला आलोय आपण आता. हे बघ इथं आलोय वडापाव घ्यायला. राईट इशू वडे घ्या. दादा कोण वडे घे. इशू ईशान्वी फायनली तू आणले ते वडापाव. पण या वडापाव बरोबर तुला कॅडबरी पण आणावं लागेल है ना. ते खा. हे खा. काय खायचं तुला. कॅडबरी की वडापाव की चटणी. मी तर ठेवली कॅडबरी. काय ग तुला कॅडबरी. वडापाव खायला या. आणि तुझ्या हातात तर कॅडबरी घे. वडापाव घे ना तुला. असं वडापाव घे आणि त्यांना खायला या. आणि आईला बोलू. आईला नाही द्यायचं ना. द्यायचा. चला सर्वांनी या वडापाव खायला. आले